तर नमस्कार मंडळी. तर आज रूमवर एकटाच आहे. बायकोला यायला थोडा टाईम होणार आहे. तर जेवणासाठी काहीतरी बनवायचं आहे, तर तोच विचार करतो आहे. तर आता मी म्हणजे भिजलेले चणे घेऊन आलो आहे, तर त्याची आता आमटी बनवतो आहे मी. तर चला आता आपण बनवूयात. तुम्हाला ती आवडते का बघा. तर मित्रांनो इकडे बघा, आता आपण कांदा फ्राय करतोय तेलामध्ये. कांदा कट करून घेऊन त्याला मस्त फ्राय करून घेणार. इकडे आपला टोमॅटो कट केलेला आहे, इकडे लसूण, मिरची कट केलेली, कढीपत्ता, आणि इकडे आपण वांगा, शेवग्याची शेंग, बटाटा आणि भिजवलेले चणे. तर मित्रांनो आपण त्याच्यात आता टोमॅटो टाकतोय, त्याचप्रमाणे आला आणि मिरची. तर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं हिंग टाकतोय. किंचित असं चिमूटभर हिंग घालायचं भात त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला मसाले बघा, याच्यामध्ये आपण काय काय वापरणार आहोत. आपण अर्धा चम्मच धने पावडर टाकतोय, त्याचप्रमाणे थोडी हळद, अर्धा चमचा हळद घालतोय. राई अर्धा चमचा घालतोय. लाल तिखट घालूयात 1 चमचा. आणि थोडासा गरम मसाला आपला. मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बघा, आपला मसाला तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपण ही कट केलेली जी भाजी आहे ती आपण टाकूया. आपण आता ही धुतलेली भाजी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये घालतोय. तर मित्रांनो आपण ती भाजी शिजण्यासाठी ना त्याच्यात पाणी घालूयात थोडं. हे बघा मित्रांनो, आपली आमटी आता आपण कुकरचं झाकण लावून तयार होण्यासाठी ठेवूयात. 1-3-4 शिट्ट्यामध्ये आपली आमटी तयार होऊन जाईल. तर मित्रांनो आता आपली आमटी चण्याची रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आपली चण्याची आमटी आता तयार झालेली आहे. आता आपण भातासोबत गरम गरम ती आता जेवणार आहोत आपण. तर हा छोटासा व्हिडिओ संपवतो इथे. तुम्हाला जर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.